जेनजी म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सारथी डॉक्टर संतोष पाटील. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा जेनजी साठी असणार आहे. जेनजी साठी 10 महत्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवातीला जेनजी म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 1997 ते 2012 या सालामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना आपण जेन जी असं म्हणतो. जेन जी, जेन अल्फा, जेन एक्स अशा जनरेशन आहेत. त्यातली जेन जी ही आता सध्याची भारतामधली सगळ्यात महत्वाची जनरेशन आहे, ज्याच्यावरती आपला सगळा भारत देश आता पुढचा अवलंबून असणार आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं विकसित होऊ यासाठी कोणते मुद्दे गरजेचे आहेत त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सातत्य आणि संयम. जेनजीकडे सातत्य आणि संयम पाहिजे. मित्रांनो, सोशल मीडियाच्या लाईफवरती इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असं लोकांना वाटतं असतं, जसं जेनजीला सुद्धा कधी कधी वाटतं. परंतु कायमस्वरूपी सातत्यानं एखादं यश तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी सातत्यानं मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी सातत्यानं काम करावं लागतं. त्यामुळे सातत्य आणि संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. तो जेनजीनं विकसित करणं गरजेचं आहे, पाळणं गरजेचं आहे, त्याच्यावरती काम करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक साक्षरता. बऱ्याच वेळेला मित्रांनो, आर्थिक साक्षरता म्हटलं की पैसे कसे वाचवायचे, पैसे कसे गुंतवायचे, पैसे कसे कमवायचे या बऱ्याच गोष्टीचा मुद्द्यांचा त्याच्यामध्ये विचार होतो. त्यामुळे आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे. आज बरेच जेनजी मधली मुलं शेअर मार्केट करतात, पण त्याचं डीप नॉलेज नसल्यामुळं बऱ्याच जेनजींच्या आणि युवकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की ती फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेली आहेत, बरेच पैसे त्यांचे वाया गेले आहेत. त्यामुळे आपण त्याचा डीप अभ्यास केल्यानंतरच, त्याची आर्थिक साक्षरता पूर्ण आल्यानंतर, कॉन्फिडन्स आल्यानंतरच आपण त्यावरती विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता हा जेनजीसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आपण काम करणं सुद्धा गरजेचं आहे. तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सतत नवीन कौशल्य शिकणं. आता एआयच्या जमान्यामध्ये आपण सतत नवीन कौशल्य शिकणं, मशीन लर्निंग असेल, डिजिटल क्रांती जी आता होत आहे त्याच्या माध्यमातून एआयच्या बाबतीमध्ये मी असं विशेष करून सांगेन की जेनजीला एआय स्किल अप करणं, स्वतःला सातत्यानं नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे. पूर्वी असं होतं की एकदा एखादं स्किल शिकलं की आपण त्यावरच आपलं पूर्ण आयुष्य काढायचं, पण आता तसं नाहीये. रोज आपल्याला अपडेट व्हावं लागते, रोज नवीन स्किल येत आहेत, नवीन गोष्टी येत आहेत, नवीन तंत्रज्ञानामध्ये बदल येत आहेत, ते आपण अक्वायर करून त्या माध्यमातून आपण पुढे जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डिजिटल डिटॉक्स. आता सोशल मीडियाचा वापर हा नेटवर्किंगसाठी आणि तुमचं नॉलेज वाढण्यासाठी केला पाहिजे. मित्रांनो, बरीच मुलं आताच्या जेनजी मधली अशी करतात की सोशल मीडियावर विनाकारण फक्त स्क्रोल करत बसतात. त्यातून आपला वेळ जातो, आपल्या मेंदूची ऊर्जा खर्च होते आणि त्यातून आउटपुट चांगलं निघत नाही. म्हणून सोशल मीडियाचा सुद्धा वापर असेल, मोबाईलचा सुद्धा वापर असेल, मी तुम्हाला प्राधान्यानं सांगेन की तुम्ही त्याचा वापर हा तुमच्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल आणि तुमचं नेटवर्किंग कसं वाढेल या संदर्भात तुम्ही काम केलं पाहिजे मित्रांनो, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल असं मला सांगावंसं वाटतं. पाचवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संभाषण कौशल्य आणि नेटवर्किंग. आता संभाषण कौशल्य म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे आपल्याचं संभाषण कौशल्य कमी झाले मित्रांनो. त्यामुळे आपल्याला संभाषण कौशल्य वाढवणं गरजेचं आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. प्रभावीपणे कसं बोलायचं आणि त्या माध्यमातून नेटवर्किंग कसं करायचं. नेटवर्किंग ही सुद्धा एक मोठी संपत्ती आहे. तुम्हाला एखादी गोष्ट जर कमवायची असेल तर तुम्हाला नाती, रिलेशन्स जपणं सुद्धा गरजेचं आहे. ती आपल्याला कुठे ना कुठे मदतीस येतात आणि त्या नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण मोठं होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने आपल्याला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. त्यामुळे योग्य संभाषण कौशल्य आणि नेटवर्किंग ही अत्यंत महत्वाची आणि गरजेची बाब आहे. सातवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अपयश पचवणे किंवा अपयशाला सामोरं जाण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं बघा की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आपल्याला, लगेच आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश पाहिजे असं होत नाही मित्रांनो. त्याच्यावरती आपल्याला सातत्याने काम करावं लागतं. पण तरी सुद्धा अपयश आलं, एखादा नवीन स्टार्टअप तुम्ही सुरू केला किंवा करिअरच्या एखाद्या टप्प्यावरती तुम्हाला अपयश आलं तर ते अपयश पचवता येणं फार गरजेचं आहे. ते अपयश पचवून पुन्हा काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण यश पचतं, पण अपयश पचवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये आपण नाराज होतो, नर्वस होतो. तर तो नर्वसपणा आपला कमी झाला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाता आलं पाहिजे, सकारात्मक दृष्ट्या पुढे जाता आलं पाहिजे. कारण यश म्हणजेच सगळ्या गोष्टी आहेत असं नाही. अपयशाच्या प्रत्येक पायरीवरून तुम्ही गेला तर जेव्हा तुम्हाला यश मिळतं त्याची व्हॅल्यू खूप मोठी असते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत आणि ह्याच्यावरती तुमचं काम झालं पाहिजे, फार गरजेची गोष्ट आहे. आठवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वैयक्तिक ब्रँडिंग. आता हे कशाशी संबंधित आहे तर समजा तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल, तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये आवड असेल,
तुम्हाला एखादं काही गोष्ट बनवता येत असतील तर तुम्ही वैयक्तिक ब्रँडिंग तुमच्या प्रोडक्टचं केलं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा प्लॅटफॉर्म तयार करून तुम्ही जगाला हे सांगितलं पाहिजे की मला हे येतंय, हे जमतंय, हे जगासमोर मांडलं पाहिजे. आणि ते जगाला जर आवडलं तर ते जग त्याला मान्य करेल, ते घेईल आणि तुमचं वैयक्तिक ब्रँडिंग होईल. मित्रांनो, वैयक्तिक एखादी गोष्ट तुमची एखादी ब्रँड होणं ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुमची करिअरची संधी होऊ शकते. म्हणून आता तुम्ही तुमच्यामध्ये जे काही चांगलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतोय ते ओळखा, त्याच्यावरती काम करा आणि त्या माध्यमातून पुढे जा. ते तुम्हाला 100% तुमच्या आयुष्यामध्ये यश देईल, ते तुमच्या आनंदाची वाट सुद्धा ती ठरेल. नववी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळेचे आणि प्राधान्यक्रमाचे व्यवस्थापन. आता हे मी का सांगतोय, कारण वेळ इतका प्रत्येकाकडे 24 तास आहेत मित्रांनो, पण त्याचा वापर कोण कसा करते त्याच्यावरती त्या प्रत्येकाची यशस्वीता अवलंबून आहे. आणि म्हणून वेळेचं व्यवस्थापन करता येणं फार गरजेचं आहे. आणि प्राधान्यक्रमाचं व्यवस्थापन म्हणतोय मी, म्हणजे प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रायोरिटीज कशा ठरवायच्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता, त्याच्या लिंक्स तुम्हाला माझ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल, कारण आपण युवकांसाठीच काम करतोय आणि या माध्यमातून मी बरेच कंटेंट तयार केलाय जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी मित्रांनो चांगला गरजेचा ठरेल. तो तुम्ही बघा, त्याचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये करा, हाच माझा उद्देश आहे. तुम्ही याच्यावरती येऊन टाइमपास करा असा माझा अजिबात उद्देश नाही. तुम्हाला पुढे नेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस तुम्हाला कसं मिळेल यासाठी माझा हा टास्क आहे, म्हणून हे व्हिडिओज मी तयार करतोय. 10वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती अशी आहे की सामाजिक भान आणि स्पष्ट मूल्ये. आता याचा अर्थ काय आहे, सामाजिक भान आणि स्पष्ट मूल्ये? समाजामध्ये एखादी गोष्ट घडत असेल, समाजासाठी काय गरजेचं आहे हे जर तुम्हाला कळालं मित्रांनो आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला तर तो सुद्धा तुमच्या करिअरचा भाग होतो. आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपली मूल्य काय आहेत, आपल्या व्हॅल्यूज काय आहेत हे डोक्यात ठेवून एखादी गोष्ट जर तुम्ही केली किंवा समाजातला एखादा मोठा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केला तर त्या जबाबदारीने जर तुम्ही वागला तर 100% तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद मिळतो आणि ती गोष्ट तुम्हाला आनंद द्विगुणित करण्यासाठी मदत करते. म्हणून सामाजिक भान आणि आपली व्हॅल्यूज, आपली मूल्य सोडू नका मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की यश मिळणार आहे. APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की जेव्हा एखादी इच्छा तुमच्या हृदयामध्ये तयार होते, ज्यावेळी तुम्ही निद्राधीन होता त्यावेळी ती इच्छा आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि हे असं सातत्यानं होत राहतं. आणि ज्यावेळी हे सातत्यानं होतं त्यावेळी ती इच्छा पूर्ण होणे अटळ आहे. म्हणून तुम्ही जी इच्छा तयार कराल, जी इच्छा तुम्ही, जे स्वप्न तुम्ही बघाल ते तुम्ही साकार होण्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.